नमस्कार. भारताचे संविधान या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगत आहे. जय शिवराय, जय संविधान, जय भीम. भारताचे संविधान आणि आपले मूलभूत अधिकार या संदर्भाची माहिती मी आतापर्यंत आपल्याला सांगितली आहे. आणि राज्यांची धोरणे काय आहेत, आपल्याला आपल्या सरकारने कुठल्या कुठल्या सुविधा पुरवल्या पाहिजे या संदर्भाची माहिती अनुच्छेद 36, 37, आता आपण 39 क मध्ये आहोत. सर्वसामान्य समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. राज्य हे कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्वावर न्यायाची अभिवृद्धी होईल याची निश्चित करील आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य निसमर्थतांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी अभिरूप विधी विधानाद्वारे किंवा योजनांद्वारे अन्य कोणत्याही मार्गाने कायदेविषयक सहाय्य मोफत उपलब्ध करून देईल. म्हणजे कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याच्यासाठी त्याला सरकारमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन किंवा मोफत कायदेविषयक सहाय्य या संदर्भाची तरतूद आपल्या भारताच्या संविधानामध्ये राज्यांनी मदत करण्यासाठीचं त्यांचं ते काम त्यांना सोपवलेलं आहे. ग्रामपंचायतींचे संघटन. राज्य हे ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार बहाल करेल. कामाचा, शिक्षणाचा आणि विविक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क हा देखील आपल्याला मिळाला पाहिजे. राज्य हे आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादित कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाटेला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करेल. हे सरकारचं काम आहे. म्हणजे सरकारने त्यासाठी सहाय्य केलं पाहिजे. हे आपल्या राज्याच्या धोरणामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य याची तरतूद